नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कला ऑफिसमध्ये येऊन सानिकाला भेटते तर सानिका म्हणते, मॅम तुम्ही आलात, मला वाटलं नव्हतं तुम्ही याल. मी अद्वैत सरांना पण विचारलं होतं. तर कला म्हणते, अद्वैतला माझ्याबद्दल जास्त काही विचारत जाऊ नकोस. जे काही विचारायचं किंवा सांगायचं असेल ते डिरेक्टली तू मला फोन करून सांगत जा. आपण एकत्र काम करतोय हे अद्वैतला कळता कामा नये. आणि तू जर माझ्याबद्दल त्याला सारखं विचारत राहिलीस तर त्याला नक्की डाऊट येईल. तर सानिका थोडंसं हसते आणि म्हणते, मॅम तुम्ही किती लवकर ओळखलं ना अद्वैत सरांच्या स्वभावाला. तुमची परमिशन असेल तर एक बोलू का? मी इथे जॉब करत असल्यापासून अद्वैत सरांना बघतीये आणि आता तुम्हाला सुद्धा बघतीये. तर तुम्ही दोघं ना एकदम मेड फॉर इच अदर आहात. एकदम परफेक्ट लाईफ पार्टनर. तर कला म्हणते, थँक्स. आणि तू मला असाइनमेंटचं ब्रीफ देशील का? जर अद्वैतने आपल्याला एकत्र पाहिलं तर तो ओरडेल आपल्याला. तर सानिका तिला ब्रीफ द्यायला लागते तर कला म्हणते, इथे नको, आपण जरा दुसरीकडे जाऊया का? तर त्या दोघी दुसरीकडे जाऊन बसतात. नैना राहुलच्या केबिनमध्ये बसलेली असते. अद्वैतने नैनासाठी एका माणसाजवळ तो नेकलेस पाठवलेला असतो. तर तो माणूस घेऊन राहुलच्या केबिनमध्ये येतो. तर नैना त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, तुम्हाला काही मॅनर्स नाही आहेत का? आतमध्ये येताना डोअर नॉक करायचं असतं. ते जे आणले ते इथे ठेवा आणि निघा, असं त्याला म्हणते. त्यानंतर तो नेकलेस बघतच ती म्हणत असते, मिळवलाच शेवटी मी हार. तर नैना मनात विचार करते, हे सगळं मला मिळवावं का लागतंय? हे सगळं तर माझंच आहे ना. आणि लग्न झाल्यापासून मी आज पहिल्यांदा काहीतरी मागितलंय. सून या नात्याने चांदेकरांच्या ऑफिसमध्ये मी पहिल्यांदा आलीये. तसं बघायला गेलं तर त्याने हा हार मला स्वतःहून गिफ्ट म्हणून आणून द्यायला हवा होता. असा का त्याने नोकरांकडून पाठवला? असा कसा वागू शकतो तो माझ्याशी? मला माझा हार मिळाला. मला जे जे हवं ते मी मिळवून राहीलच. तो हार मिळाल्यामुळे नैना मात्र खूप खुश असते. तर नैना कॉल करून ऑर्डर सोडत असते आणि म्हणत असते, मी चीज सँडविच आणि कोल्ड कॉफी सांगितली होती. तुम्हाला एक सँडविच आणायला इतका वेळ लागतो का? मी वाट बघतीये. लगेच पाठवा आत. तेवढ्यात तेथे राहुल आलेला असतो आणि तिला म्हणतो, काय बॉस लेडी आहेस ग तू नैना? आता शोभतीयेस तू चांदेकरांची सून, रिच अँड रॉयल. तर नैना म्हणते, नोकरांना ना नोकरांसारखंच वागवावं लागतं, नाहीतर ते डोक्यावर चढतात. तर राहुल म्हणतो, बरोबर बोलतीयेस तू. इथे ना कोणाला शिस्तच नाहीये. त्या अद्वैतने सगळ्यांना शेफारून ठेवलंय. एक काम करायला नको. त्याचवेळी तिथे एक माणूस तिची ऑर्डर घेऊन येतो. तर नैना सँडविचचा एक घास खाऊन म्हणते, हे काय बनवलंय? तर तो माणूस म्हणतो, मॅम सँडविच आहे. तर नैना म्हणते, मला उलट बोलतोस? हे सँडविच आहे हे मला सुद्धा दिसतंय, पण याला काही चव आहे का? हे घेऊन जा आणि माझ्यासाठी दुसरं आणून दे. तर तो माणूस म्हणतो, पण मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तेच ऑर्डर केलंय आणि इकडे असंच मिळतं. तर नैना ती प्लेट उचलून त्याच्या तोंडावर फेकते आणि म्हणते, घे आणि तूच खा. माझ्याशी वाद घालायचा नाही. तुला माहीत नाहीये का मी कोण आहे ते? चल निघ. कला आणि सानिका कामाबद्दल चर्चा करत असतात. तर त्यावेळी अद्वैत त्यांना एकत्र पाहतो आणि अद्वैत स्वतःशीच म्हणतो, या इथे एकत्र काय करतायत? तर अद्वैत त्यांच्याजवळ जाऊन सानिकाला विचारतो, तुझी आजची सगळी कामं झालीत का? तर सानिका म्हणते, नाही सर, पण होत आहेत. तर अद्वैत कलाला म्हणतो, आणि तू घरी चालली होतीस ना, मग इथे काय करतीयेस? तर कला म्हणते, पण मी तुला डबा द्यायला आले होते ना, आजोबांनी सांगितलं म्हणून. तर अद्वैत म्हणतो, दिलायस ना डबा, मग आता जा. तर अद्वैत सानिकाला म्हणतो, आपल्या ऑफिसचे काय रूल्स आहेत, मी तुला आठवण करून देऊ का? ऑफिस आवर्समध्ये एम्प्लॉईजने टाइमपास करायचा नाही. आउटसायडर्सशी गप्पा मारत बसायचं नाही. मग तू टाइमपास का करत होतीस? तर सानिका खाली मान घालून फक्त ऐकत असते. तर कला म्हणते, ती टाइमपास करत नव्हती, मी फक्त चालले होते, ती दिसली म्हणून मी 2 मिनिटं तिच्यासोबत गप्पा मारायला थांबले. तर ती सानिकाला म्हणते, मी तुझ्याशी गप्पा मारल्या म्हणून तुझा खूप वेळ वाया गेला का ग? तर अद्वैत म्हणतो, सानिका तू याच 2 मिनिटामध्ये आर्टिस्टला भेट देऊ शकली असतीस. दिलीस का? तर सानिका नाही असं म्हणते. तर अद्वैत म्हणतो, मग जा लगेच. तर सानिका तेथून जाते. तर कला म्हणते, एवढा काही उशीर झाला नव्हता, फक्त 2 मिनिटं बोलत होतो आम्ही, आणि सगळेच दिवसभर काम करत असतात. जर एकमेकांशी बोललो तर इंटरपर्सनल नातं चांगलं होतं, यामुळे कामच चांगलं होणार आहे. बिझनेसचा रूल आहे हा, तुला तर माहिती असेलच. तर अद्वैत म्हणतो, बिझनेसचा रूल हा सुद्धा आहे, टाईम इज मनी, आणि मी इथे प्रत्येक मिनिट जपतो. तर कला म्हणते, हो का? मी 2 मिनिटं थांबले फक्त सानिकाशी बोलायला, तर तू इथे येऊन मला 8 मिनिटं लेक्चर देतोयस. आत्ता वेळ वाया जात नाहीये वाटतं तुझा. तर अद्वैत म्हणतो, हे माझं ऑफिस आहे, मी माझ्या ऑफिसमधल्या एम्प्लॉईजसोबत किती वेळ बोलतोय दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुझा काय संबंध आहे? आणि आत्ता बघितलंस ना, तुझ्यामुळे तिचा किती टाईम वेस्ट झाला. तेवढ्याच वेळात ती आर्टिस्टला ब्रीफ देऊ शकली असती.
या सगळ्यांमुळे कामाला लेट होणार, म्हणजेच कमिटमेंट लवकर पूर्ण होणार नाही. आता कळलं का तुला मी का वैतागलोय ते? तर कला म्हणते नाही होणार उशीर, जे काही होईल ते चांगलंच होईल आणि छान होईल. तर अद्वैत म्हणतो चांगलं होईल ते मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाही. कारण मला माहिती आहे माझी टीम एफिशियंट आहे. बघितलंस ना आता मिस्टर स्वामीनाथनचं डील आम्ही कसं क्रॅक केलं ते. आत्तासुद्धा तू इथे येऊन टाइमपास करत बसली नसतीस तर आमचं काम कधीच सुरू झालं असतं. तर कला म्हणते इतका काही टाइम वेस्ट झालेला नाहीये, मी माझ्या वेळात वेळ काढून आले ना तुझ्यासाठी. आजोबांनी सांगितलं म्हणून मी तो डबा द्यायला आले. मला हौस नव्हती आणि मला तुझ्या ड्रॉवरमध्ये इन्हेलर ठेवायचं होतं. माझं काम झालंय, आता मी चाललीये. पण 2 मिनिटं वाया गेल्याने काम चांगलं होत असेल तर काय हरकत आहे? निदान त्यातनं आपल्याला कामाचं समाधान तरी मिळायला हवं. तर अद्वैत म्हणतो तुझ्या शिकवण्या आता इथे पण सुरू करणार आहेस का तू? हे माझं ऑफिस आहे, इथे मी रूल्स सेट केलेत. त्यामुळे इथल्या टाइम मॅनेजमेंटबद्दल मी खूप पर्टिक्युलर आहे. म्हणून आमचं काम परफेक्ट होतं आणि त्यातून आम्हाला समाधान सुद्धा मिळतं. आता तुझं सगळं सांगून झालं असेल तर तू जाऊ शकतेस, इथे थांबायची काहीही गरज नाही. तर कला म्हणते मला इथे थांबायची काही हौस नाही, असं म्हणून ती तेथून जाते. संगीता भाजी निवडत बसलेली असते. त्यावेळी ती फक्त कलाचाच विचार करत असते. त्यावेळी काजल तेथे येते आणि म्हणते खरे बाई तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही ती निवडलेली भाजी आणि देठ सगळं एकत्र केलंय. तर संगीता म्हणते चुकून झालं ग. तर बाबा म्हणतात तू अजून पण कलाचाच विचार करतीयस का? तर संगीता म्हणते पोरीचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये. खूप दुखावली गेली आहे माझी कला आणि नैनीचा सुद्धा सारखं विचार करायले मी. तर बाबा विचारतात तिला काय झालंय? तर संगीता म्हणते नैना पोटुशी आहे आणि ती पोटुशी आहे त्यामुळे काही हौसमौज सुद्धा करता आली नाही. लग्न सुद्धा तिचं किती घाईघाईत झालं, त्यामुळे तिला काही हवं नको काहीच बघितलं नाही आणि तिची काही चौकशी सुद्धा केली नाही. तर बाबा म्हणतात खरं आहे त्या पोरीचे सुद्धा लाड करावेसे वाटतात, पण काय करणार आपली परिस्थिती ही अशी. तर काजल म्हणते तुम्ही दोघांनी असं चेहरा पाडून बसायचं नाही, मग आपल्याला सुद्धा वाईट वाटतं. तुम्हाला जर नैना दीदीची एवढीच आठवण येते ना तर आपण 2 दिवस तिला इकडे राहायला बोलवू. तर संगीता म्हणते आत्ताच त्यांचं लग्न झालंय आणि आपण जर तिला आत्ता लगेच इकडे आणलं तर ते आत्याबाईंना आवडायचं नाही. तर बाबा म्हणतात आपण तिला इथे नाही बोलावू शकत, पण तिच्या घरी तिच्यासाठी खाऊ तर पाठवू शकतो ना. तर काजल म्हणते हो हे बेस्ट आहे, मी पटकन जाऊन देऊन येईल. तर संगीता म्हणते मग मी तिच्यासाठी पौष्टिक लाडू करते आणि तिच्या आवडीच्या चकल्या सुद्धा करते. तर बाबा म्हणतात मी म्हणलो खरं की तिच्यासाठी खाऊ पाठवू, पण त्यासाठी आपल्याला सामान आणावं लागेल ना, आणि सामान आणायला आपल्याकडे पैसे कुठे आहेत? तर संगीता म्हणते हो मी विसरलेच होते. तर काजल म्हणते आपल्या नेहमीच्या दुकानात जायची गरजच नाहीये, तिकडे नवीन दुकान झालं आहे ना, तिथे माझा मित्र आहे, आपण त्याच्याकडून सामान आणू आणि आपल्याकडे पैसे आले की पुढच्या महिन्यात त्याला देऊ. तर संगीता म्हणते नको. तर काजल म्हणते तू फक्त यादी तयार कर, मी जाऊन पटकन सामान घेऊन येते. इकडे नैनाने प्लेट फेकून मारलेली असते ना, त्या नोकरच्या कपाळातून रक्त येत असतं. तर अद्वैत त्याला विचारतो काय झालंय हे? तर त्यातील एक माणूस सांगतो की राहुल सरांच्या मिसेस मगाशी सदावर खूप चिडल्या होत्या. तर अद्वैत विचारतो का चिडल्या होत्या? तर तो माणूस म्हणतो त्यांनी सँडविच मागितलं होतं पण त्यांना ते आवडलं नाही, तर त्यांनी प्लेट फेकून मारली आणि ती सदाला लागली. तर अद्वैत त्याला म्हणतो त्याला पटकन डॉक्टरांकडे घेऊन जा, आपल्या ऑफिसची कार घे. आणि अद्वैत सदाची माफी मागतो आणि म्हणतो पुन्हा असं काहीही होणार नाही. तर अद्वैत मनात विचार करतो ही काय पद्धत आहे स्टाफशी वागायची, त्या नैनाला कोणीतरी ऐकवायलाच हवं. काजल सामान घेण्यासाठी दुकानावर आलेली असते. तर सगळं सामान भरल्यानंतर तो माणूस तिला बिल देतो. तर काजलचा मित्र म्हणतो मालक बिल जर पुढच्या महिन्यात दिलं तर चालेल का, ही आपली मैत्रीण आहे. तर मालक म्हणतो तुझी मैत्रीण असली म्हणून काय झालं, मग काय बिल पुढच्या महिन्यात देणार का, आणि जर दिले नाही तर मी काय तुझ्या पगारातले कापायचे का? या महिन्यातच तुझ्या पगारातले कापतो, मग तू पुढच्या महिन्यात तिच्याकडून घे. तर काजल म्हणते आपण तुमचे सगळे पैसे पुढच्या महिन्यात देऊ, आता काही ॲडजस्ट होते का बघा. तर मालक म्हणतो तू तर दिनकर खऱ्याची मुलगी आहेस ना. तर काजल म्हणते हो. तर मालक म्हणतो तुझा बाप येत असतो इथे दुकानात माल उतरवायला, आणि जर घरात पैशाची तंगी आहे तर एवढं सामान कशाला घ्यायचं, जाऊन तुझ्या बापाला सांग घर सांभाळायची आणि पोरींना पोसायची ताकद नसेल तर कुठेतरी जाऊन जीव दे म्हणावं, पण पोरींना भीक मागायला पाठवू नको. तर काजलला खूप राग येतो आणि ती त्याला म्हणते तुला सामान द्यायचं नसेल तर देऊ नको, पण परत असली भाषा वापरायची नाही आपल्यासोबत आणि आपल्या बाबांना काही बोलायचं नाही. आणि तो माणूस तिला ढकलून देतो. त्यावेळी तेथे सोहम येतो. तो काजलला उठवतो आणि त्या मालकाला म्हणतो ही काय पद्धत आहे तुमची कस्टमरशी वागायची. तर मालक म्हणतो हिची पद्धत बघितली का तू, आणि पोरी हे जे तांदूळ सांडलेत ना त्याचं नुकसान भरपाई कोण देणार. तर सोहम त्यांना पैसे देतो. अद्वैत घरी येऊन नैनाला ओरडत असतो. तर कला म्हणते काय झालं चांदेकर, तू असा का ओरडतोयस? अद्वैत म्हणतो मी नैनाला हाक मारतोय, तिला येऊ दे.
तर नैना खाली येते तर ती विचारते काय झालंय, तू एवढा का आरडाओरडा करतोयस. तर अद्वैत म्हणतो आता मी जे प्रश्न विचारेल त्याचे उत्तर दे. आज ऑफिसमध्ये काय झालं. सदाशी तू असं कसं वागू शकतेस. तर नैना विचारते कोण सदा. मला नाही माहिती कोणी सदा बिदा. तर अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला आठवत नसेल पण मी आहे ना, मी आठवण करून देतो. सदा म्हणजे तोच जो तुझ्यासाठी ऑफिसमध्ये सँडविच घेऊन आला होता. त्याला सँडविच घेऊन यायला उशीर झाला म्हणून तू त्याच्या अंगावर प्लेट फेकलीस. हे ऐकून तर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत असतो. तर नैना म्हणते अच्छा तो आहे का सदा. कमॉन अद्वैत, अशा सर्वंट्सची नावं कोण लक्षात ठेवतं. तर अद्वैत म्हणतो ही इज नॉट जस्ट अ सर्वंट, ही इज अ स्टाफ मेंबर. चांदेकर ज्वेलर्सचा कर्मचारी आहे तो. तर नैना म्हणते व्हॉट एव्हर. ओरडले मी त्याच्यावर. मग त्यात एवढं मोठं काय घडलंय. तर अद्वैत म्हणतो एवढं मोठं. असं कसं बोलू शकतेस तू. तुला कोणी हक्क दिला माझ्या स्टाफशी असं वागायचा. तर नैना म्हणते कोणी हक्क दिला म्हणजे ते ऑफिस काय तुझ्या एकट्याचं नाहीये, राहुलचं सुद्धा आहे. त्यामुळे माझा सुद्धा त्या ऑफिसवर हक्क आहे. तर काका म्हणतात नैना आज तू ऑफिस बघायला म्हणून आलीस आणि आमच्या स्टाफ बरोबर तू असं कसं वागू शकतेस. आम्ही आमच्या स्टाफला कसं जपलंय ते माहितीये का तुला. आम्ही आमच्या स्टाफची कशी काळजी घेतो हे एकदा सरोज वहिनीला विचार. त्यांना जर कळलं ना तू काय केलंयस ते तर त्या भयंकर चिडतील तुझ्यावर. तर नैना म्हणते मग त्यात एवढं काय आहे. या हाताखालच्या माणसांना जर डोक्यावर बसवलं ना तर ते डोक्यावर कधी नाचतील हे कळणार सुद्धा नाही. तर आबा नैनावर खूप चिडतात आणि तिला म्हणतात तुझं हे वागणं मला अजिबात पसंत नाहीये. चांदेकरांची सून अशी वागूच कशी शकते. आम्ही चांदेकर सोन्याचे व्यापारी आहोत आणि आम्ही आमच्या माणसांना सोन्याप्रमाणे जपतो. तर नैना म्हणते पण मी विशेष असं काही केलेलंच नाहीये. तर आबा म्हणतात तू आमच्या ऑफिसमध्ये जायची परवानगी मागितलीस. तू याआधी कधी गेली नव्हतीस म्हणून मी तुला परवानगी दिली आणि तिथे जाऊन तू त्या सदाबरोबर अशी वागलीस. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. तर नैना म्हणते मुळात तुम्ही सगळे मला एवढं का बोलताय हेच कळत नाहीये. हा अद्वैत येऊन तुम्हाला काहीही सांगतो आणि तुम्हाला खरे वाटते. कोणीतरी मला माझी बाजू विचारा ना. आपण मालक आहोत आणि आपला आपल्या नोकरांवर वचक असलाच पाहिजे. तर आबा तिच्यावर ओरडून म्हणतात हे चालायचं नाही. तर नैना म्हणते चालणार नाही ना. मग आज ऑफिसमध्ये गेल्या गेल्या सकाळी अद्वैत त्याच्या स्टाफवर ओरडला. तर कला म्हणते नैनाताई अद्वैत आपल्या माणसांवर कधीच उगाचच ओरडणार नाही. सांगितलेलं काम त्यांनी केलं नसेल म्हणून तो बोलला असेल. आता कसं बोललीस. एक्झॅक्टली मी सुद्धा हेच केलं. तर अद्वैत म्हणतो तू त्याच्या अंगावर प्लेट फेकलीस म्हणून त्याला जखम झाली. ही गोष्ट चुकून जरी बाहेर कळली तर तुझ्या अगेन्स्ट पोलीस केस होऊ शकते. एवढं तरी कळतं का तुला. तर कला म्हणते एक साधं सँडविच मिळालं नाही म्हणून तू असं नाही वागू शकत ताई. तो स्टाफ चांदेकरांसाठी काम करतो याचा अर्थ तुझ्या मनाला वाटेल तसं तू त्यांच्यासोबत वागू शकत नाहीस. तर नैना म्हणते मुळात ही एवढी फालतू गोष्ट आपण का डिस्कस करतोय हेच मला कळत नाहीये. आणि कलाला म्हणते तू तर मध्ये बोलूच नकोस. तू काहीही बोलायची गरज नाहीये. मी सुद्धा या घरची सून आहे त्यामुळे तू उठसूट मला डॉमिनेट करत जाऊ नकोस. तर आबा म्हणतात हो ना मग चांदेकर घराण्याची सून काय असतं ते तुझ्या छोट्या बहिणीकडनं शिक आणि मग हक्क दाखव. आली हक्क गाजवायला. तर नैना मनात विचार करते हे सगळं या कलामुळे झालंय. घरात सगळ्यांना तर मला बोलायला कारणच हवं असतं पण हिने आगीत तेल ओतायचं काम केलंय. आता हिचा अपमान केल्याशिवाय मी सुद्धा गप्प बसणार नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला अद्वैतला म्हणत असते नैनाताई जे काही वागलीये ते. तर अद्वैत म्हणतो समजलंय मला सगळं. तुझं काय चाललंय ते मला कळणार नाही असं वाटलं का तुला. अद्वैत झोपलेला असताना कला विचार करते की मी पटकन डिझाईन्स काढून घेते असं म्हणून ती बाहेर येते. तर तिच्या मागोमाग अद्वैत सुद्धा येतो आणि कलाला विचारतो की काय चालू आहे तुझं. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.